आषाढी वारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। सोलापूर जिल्ह्यामध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं आगमन, जेसीबीतून पुष्पवृष्टी करत भंडारा उधळत पालखीचं स्वागत। करमाळा तालुक्यामधल्या रावगावमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा पहिला मुक्काम। ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं सोलापूरमधल्या धर्मपुरीमध्ये प्रशासनाच्या वतीनं स्वागत। पालखीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी। इंदापूरमधल्या मुक्कामानंतर तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम सराटीमध्ये। पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी। संत तुकाराम महाराजांची पालखी इंदापूर तालुक्यामधल्या बावडामध्ये दाखल। महिला वारकऱ्यांनी धरला भारुडावर ठेका। इंदापुरातील कमल विद्यालयामध्ये भरली चिमुकल्यांची ग्रामदिंडी। खांद्यावर पताका, हाती टाळ आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेत चिमुकल्यांकडून विठ्ठल नामाचा जयघोष। पंढरपूर मंदिर आणि चंद्रभागा नदी परिसरात भाविकांची गर्दी। राज्याच्या कानाकोपऱ्यातून निघालेल्या दिंड्या आणि पालख्या दाखल होण्यास सुरुवात। पंढरपूर भाविकांच्या गर्दीनं गजबजलं। सांगलीच्या मिरजेमधील सतार मेकर भजनी वीणा तयार करण्यात व्यस्त। आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरमध्ये भजनी वीणाची मागणी वाढली। सोलापुरात गजानन महाराज पालखी सोहळ्यामध्ये 5000 किलो महाप्रसादाचं वाटप। जयशंकर प्रतिष्ठानचा मागील 11 वर्षांपासून उपक्रम। 40 ते 50 हजार लोकांना मिळतो महाप्रसाद। सोलापुरात संत गजानन महाराज पालखीमधील वारकऱ्यांसाठी बलुतेदारांकडून मोफत सेवा। दिंडीमधील वारकऱ्यांचे कपडे इस्त्री तसंच दाढी कटिंग आणि चप्पल बूट पॉलिशची मोफत सेवा।